वास्तुशास्त्र म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर काय येतं? म्हणजे घराचा दरवाजा पूर्वेला असावा, देवघर ईशान्येला, स्वयंपाकघर आग्नेयेला, अशी एक नियमांची मोठी यादी. बरोबर. पण हे खरंच इतकंच आहे का? म्हणजे वास्तुशास्त्र ही फक्त एक पारंपरिक समजूत आहे की यामागे काहीतरी खोल विज्ञान दडलंय? हाच तर खरा प्रश्न आहे. आजकाल कसं झालंय, वास्तुशास्त्र म्हटलं की लोकांच्या मनात एकतर अंधश्रद्धा येते हो. किंवा मग काही असे नियम म्हणजे ठोकताळे येतात. पण श्रीपाद फासे यांच्या लेखनासारखे जे स्रोत आहेत ते आपल्याला सांगतात की याच्या मुळाशी एक खूप व्यापक आणि एक सुनियोजित विचार आहे. बरोबर. आणि म्हणूनच आज आपण याच स्रोतांच्या आधारे या विषयाचा सखोल वेध घेणार आहोत. म्हणजे आपलं उद्दिष्ट आहे की त्या नियमांच्या पलीकडे जाऊन वास्तुशास्त्राचा खरा अर्थ काय, त्याचा आवाका किती आहे आणि त्यामागची तत्व काय आहेत हे समजून घेणं. चला तर मग. तर सुरुवात आपण वास्तू या शब्दाच्या अर्थानेच करूया का? नक्कीच. स्रोतांमध्ये याचा संस्कृत अर्थ दिला आहे, जिथे सजीव, सुरक्षित, संतुलित आणि शांतपणे राहू शकतो असं स्थान. बरोबर. स्थान. हो, स्थान. यात घर हा शब्द कुठेच नाहीये. म्हणजे याची व्याप्ती खूप मोठी असली पाहिजे. अगदी बरोबर. ही संकल्पना फक्त एका इमारतीपुरती किंवा त्या 4 भिंतींपुरती मर्यादित नाहीये. अच्छा. तर ती एका संपूर्ण इकोसिस्टमची आहे. म्हणजे आपण जिथे राहतो, वावरतो, काम करतो, ती सगळी जागा यात येते. आणि हे खूप महत्वाचं आहे. कारण आज आपण आर्किटेक्चरचा विचार करताना फक्त एका इमारतीचा करतो. हो. पण या माहितीनुसार तर घर, देवालय, विहीर, तलाव, गाव, नगर, राजवाडे, किल्ले या सगळ्याला वास्तू मानलंय. म्हणजे एका व्यक्तीच्या घरापेक्षा समग्र समाजाच्या रचनेवर जास्त भर दिसतोय. तुम्ही अगदी अचूक मुद्दा पकडला आहे. व्यक्ती आणि त्याचं घर हे एक युनिट आहे. बरोबर. पण ते गाव किंवा नगराच्या मोठ्या रचनेचा एक भाग आहे. त्यामुळे विहीर कुठे असावी किंवा तलाव कुठे असावा याचा विचार घराच्या रचनेइतकाच महत्वाचा मानला गेला. अच्छा. यातून हे स्पष्ट होतं की वास्तुशास्त्र हे केवळ वैयक्तिक घरापुरतं मर्यादित शास्त्र नाही, तर ते एक प्रकारे अर्बन अँड रुरल प्लॅनिंगचं एक प्राचीन शास्त्र आहे. जर याची व्याप्ती इतकी मोठी असेल तर मग याचं मूळही तितकंच प्राचीन असणार. अर्थातच. या स्रोतांनुसार मानवी संस्कृती जितकी जुनी तितकं हे शास्त्र जुनं आहे. याचा उल्लेख वेद, पुराणे अशा अनेक प्राचीन ग्रंथांमध्ये आढळतो. हो. आणि याचं मूळ सापडतं ते वेदांच्या उपवेदांमध्ये. हो. वेदांचे 4 उपवेद आहेत: आयुर्वेद, धनुर्वेद, गांधर्ववेद आणि स्थापत्यवेद. ओके. नावाप्रमाणेच स्थापत्यवेद हा अथर्ववेदाचा उपवेद आहे आणि तोच वास्तुशास्त्राचा मूळ आधार मानला जातो. स्थापत्यवेद म्हणजे द सायन्स ऑफ आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन. अगदी. म्हणजे हे अथर्ववेदाचा भाग आहे, जो आपल्या दैनंदिन जीवनाशी, आरोग्याशी आणि सामाजिक नियमांशी अधिक संबंधित मानला जातो. बरोबर. याचा अर्थ घर किंवा नगर बांधणं ही केवळ एक टेक्निकल गोष्ट नव्हती, तर ती एक सामाजिक आणि सांस्कृतिक जबाबदारी होती. अगदी तसंच. आणि इथेच ज्योतिषशास्त्राचा संबंध येतो. अच्छा, इथे येतो तो संबंध. हो. अनेकांना वाटतं की वास्तू आणि ज्योतिष हे 2 वेगळे विषय आहेत. पण ज्योतिष हे 6 वेदांगांपैकी एक आहे. वेदांग म्हणजे वेद समजून घेण्यासाठी आवश्यक असणारी पूरक शास्त्र. ओके. महान ग्रंथकार वराहमिहिर यांच्या बृहत्संहिता या ग्रंथात वास्तुशास्त्रावर सविस्तर अध्याय आहेत. यावरून हे सिद्ध होतं की ही दोन्ही शास्त्र एकमेकांशी जोडलेली आहेत. पण ते कसं? म्हणजे त्यांचं नातं नेमकं कसं काम करतं? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वास्तुशास्त्र आपल्याला कुठे आणि कसं बांधकाम करायचं हे सांगतं. तर ज्योतिषशास्त्र कधी करायचं हे सांगतं. अच्छा. म्हणजे जागेची निवड, तिची रचना हे सगळं वास्तुशास्त्राच्या अखत्यारीत येतं. तर कामाची सुरुवात करण्यासाठी शुभ अशुभ काळ कोणता, ग्रहांची स्थिती काय आहे याचं मार्गदर्शन ज्योतिषशास्त्र करतं. म्हणजे ही दोन्ही मिळून एक कम्प्लीट प्लॅनिंग सिस्टम तयार करतात. एक्झॅक्टली. एक मिनिट. म्हणजे मी आत्तापर्यंत वास्तुशास्त्र म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग आणि थोडंफार ज्योतिष असं समजत होते. पण या माहितीनुसार हे फक्त 1-2 विषयांपुरतं मर्यादित नाहीये? अजिबात नाही. समरांगण सूत्रधार या ग्रंथात तर वास्तुशास्त्राची 8 वेगवेगळी अंग सांगितली आहेत. हे एखाद्या आधुनिक युनिव्हर्सिटीच्या अभ्यासक्रमासारखं वाटतंय. हो. कोणती आहेत ही 8 अंग? मला आता खरंच खूप उत्सुकता आहे. हो. आणि ही 8 अंग पाहिली की कळतं की ही एक कम्प्लीट लिव्हिंग सिस्टमची संकल्पना होती. यात 3 मुख्य भाग दिसतात. बरं. पहिला भाग आहे पायाभूत ज्ञान. म्हणजे द फाउंडेशन. ओके, फाउंडेशन. यात येतं गणित,
जे अचूक मोजमापासाठी आवश्यक आहे, आणि सिराज्ञान म्हणजे मापन आणि दिशाज्ञान. याला आपण आजच्या भाषेत सर्वेइंग अँड डिरेक्शन म्हणू शकतो. ठीक आहे, हे तर अपेक्षित आहे. गणित आणि मोजमाप हे तर कोणत्याही इंजिनिअरिंगचा पाया आहे. पुढचा भाग कोणता? दुसरा भाग आहे वैश्विक संबंध, द कॉस्मिक कनेक्शन. वा. यात येतं ज्योतिष, जे आपलं बांधकाम ब्रह्मांडाच्या लयीशी म्हणजे योग्य काळाशी जोडतं. आणि दुसरं छंद. छंद? छंद म्हणजे कविता? नाही, इथे छंद म्हणजे केवळ कविता नाही, तर रिधम आणि प्रपोशन. अच्छा. बांधकामात एक लय, एक प्रमाणबद्धता असावी, जेणेकरून ते डोळ्यांना सुंदर दिसेल आणि मनाने शांत वाटेल. मोठमोठ्या मंदिरांच्या रचनेत हे छंदशास्त्र आपल्याला स्पष्ट दिसतं. कमाल आहे. म्हणजे केवळ बांधकाम मजबूत असून चालणार नाही, तर ते एस्थेटिकली प्लीजिंग सुद्धा असावं, हा विचार यात आहे. आणि तिसरा भाग? तिसरा आणि शेवटचा भाग आहे प्रत्यक्ष अंमलबजावणी, द प्रॅक्टिकल ॲप्लिकेशन. ओके. यात येतं शिल्प म्हणजे प्रत्यक्ष बांधकाम कौशल्य आणि कला, ज्याला आपण क्राफ्ट्समनशिप म्हणू. त्यानंतर येतं यंत्रकर्म म्हणजे बांधकामासाठी लागणारी उपकरणं आणि तंत्रज्ञान, टूल्स अँड टेक्नॉलॉजी. आणि शेवटी येतं विधी व प्रक्रिया म्हणजे बांधकामाच्या प्रत्येक टप्प्याचे नियम आणि पद्धती. थांबा, पण तुम्ही एक अंग मुद्दाम वगळलं, सामुद्रिक शास्त्र. बरोबर. म्हणजे देहलक्षणशास्त्र. बरोबर. बांधकामाच्या शास्त्रात माणसाच्या शरीररचनेचा अभ्यास कशासाठी? याचा काय संबंध? हा खूपच मार्मिक प्रश्न आहे. यामागे आजच्या काळातलं युजर सेंट्रिक डिझाईन सारखं तत्व असू शकतं. युजर सेंट्रिक डिझाईन. हो, म्हणजे आपण घर कोणासाठी बांधतोय, त्याची प्रकृती कशी आहे, तो राजा आहे, सैनिक आहे, विद्वान आहे की व्यापारी आहे. सामुद्रिक शास्त्रानुसार व्यक्तीच्या शारीरिक ठेवणीवरून त्याचा स्वभाव, त्याच्या गरजांचा अंदाज बांधला जायचा. म्हणजे जसा युजर तसं डिझाईन? अगदी बरोबर. एका कलाकारासाठी बनवलेलं घर अधिक मोकळं, हवेशीर आणि नैसर्गिक प्रकाशाचं असेल, तर एका योद्ध्यासाठी किंवा सेनापतीसाठी बनवलेल्या घरात सुरक्षिततेवर, अभेद्यतेवर अधिक भर दिला जाईल. वा. थोडक्यात, वास्तू ही त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाचा आणि गरजेचा एक विस्तार, एक एक्सटेन्शन मानली जायची. खरंच आहे. हे तर अभियांत्रिकी, गणित, ज्योतिष, कला, तंत्रज्ञान आणि मानसशास्त्र या सगळ्याचे एकत्रीकरण आहे. हो. याला फक्त पारंपरिक समजूत किंवा अंधश्रद्धा म्हणणं किती चुकीचं ठरेल? अगदी. या 8 अंगांमध्ये इतकी विविधता आहे, पण या माहितीनुसार यापैकी 2 अंगांवर किंवा आपण स्तंभ म्हणू शकतो. हो, स्तंभच. विशेष भर दिला आहे, जे या संपूर्ण शास्त्राचा पाया आहेत. ते म्हणजे काळ आणि दिशा. बरोबर. वेळेचं आणि जागेचं अचूक गणित. चला, आधी काळ या संकल्पनेबद्दल बोलूया. नक्कीच. विश्वकर्मा वास्तुशास्त्र या ग्रंथात एक श्लोक आहे, जो काळाचं महत्त्व खूप छान सांगतो. आदौ कालम परीक्षेत, सर्व कार्य सिद्धये. कालो ही सर्व जीवानां, शुभाशुभ फलप्रदः. याचा सरळ अर्थ असा होतो की कोणतंही कार्य सुरू करण्यापूर्वी योग्य काळ तपासणं आवश्यक आहे, कारण काळच शुभ अशुभ फळ देतो. हे आजच्या काळातल्या प्रोजेक्ट मॅनेजमेंटमध्ये टायमिंगच्या महत्वासारखं वाटतंय. अगदी बरोबर. आणि इथे काळ या संकल्पनेकडे फक्त पंचांगातील मुहूर्ताच्या दृष्टिकोनातून पाहणं मर्यादित ठरेल. अच्छा. याला आपण स्ट्रॅटेजिक टायमिंग म्हणू शकतो. आपण आज जसं एखादं प्रॉडक्ट लॉन्च करण्यासाठी योग्य वेळ शोधतो, मार्केट कसं आहे, सणासुदीचे दिवस आहेत का, लोकांची खरेदी करण्याची मानसिकता आहे का. हो, बरोबर. दिवाळीत नवीन कार घेण्याचं प्रमाण वाढतं किंवा सुट्ट्यांमध्ये सिनेमा रिलीज केला जातो. तसंच काहीसं गृहप्रवेशासाठी काळ पाहणं म्हणजे केवळ पंचांग पाहणं नाही, तर नैसर्गिक ऊर्जा, ऋतुचक्र, कौटुंबिक स्थिती आणि आर्थिक नियोजन या सगळ्यांचा एकत्रित विचार करून सर्वात अनुकूल वेळ निवडणं. अगदी बरोबर. चुकीच्या वेळी म्हणजे पावसाळ्यात घराचं बांधकाम सुरू केलं तर काय अडचणी येऊ शकतात हे आपण जाणतोच. खरंय. त्यामुळे मंदिर बांधकाम, स्तंभ उभारणी, दरवाजा बसवणे, गृहप्रवेश, विहीर खोदणे अशा महत्त्वाच्या टप्प्यांवर योग्य वेळेचं नियोजन हे अत्यंत व्यावहारिक आणि महत्त्वाचं मानलं गेलं आहे. इट्स स्ट्रॅटेजिक टायमिंग ऑन अ कॉस्मिक अँड प्रॅक्टिकल स्केल. आणि काळा इतकंच किंबहुना त्याहून जास्त महत्त्व दिशेला दिलेलं दिसतं. हो, दिशा तर अत्यंत महत्वाची. दिशा निश्चित करण्याची पद्धत तर खूपच शास्त्रीय वाटते. त्यासाठी ध्रुवताराचा वापर केला जायचा,
कारण तो आकाशात स्थिर असतो आणि अचूक उत्तर दिशा दाखवतो. हो, आणि जिथे ध्रुवतारा दिसत नसेल किंवा दिवसा दिशा ठरवायची असेल, तिथे एक अत्यंत सोपी पण शास्त्रीय पद्धत होती. अच्छा. जमिनीवर एक वर्तुळ काढून त्याच्या मध्यभागी एक शंकू म्हणजे ग्नोमन रोवला जायचा. सूर्योदयानंतर शंकूची सावली वर्तुळाच्या परिघाला जिथे स्पर्श करते ती पश्चिम दिशा आणि सूर्यास्ताच्या आधी जिथे स्पर्श करते ती पूर्व दिशा. वाह. या दोन बिंदूंना जोडणारी रेषा म्हणजे पूर्व-पश्चिम रेषा. आणि या रेषेला लंब काढला की उत्तर-दक्षिण दिशा मिळाली. हे तर प्राथमिक भूमिती आणि खगोलशास्त्राचं उत्तम उदाहरण आहे. हो. आजचा चुंबकीय कंपास सुद्धा याच तत्वावर काम करतो, फक्त तो पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा वापर करतो. बरोबर. आणि दिशाज्ञानाचं महत्त्व पटवून देण्यासाठी बृहद्वास्तुमाला या ग्रंथात एक गंभीर इशारा दिलेला आहे. काय म्हटलंय त्या? त्यात म्हटलंय, प्रासादे सदने लिंदे द्वारे कुंडे विशेषतः दिग्मूढे कुलनाशाः स्यात् संसाधयेत दिशाः. अरे बापरे, कुलनाशाह हा शब्द खूपच मोठा आणि भीतीदायक वाटतो. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ आहे की मंदिर, घर, दरवाजा किंवा यज्ञकुंड यांची दिशा चुकल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, अगदी कुलनाशापर्यंत. पण आता यातला अतिशयोक्तीचा किंवा भीतीदायक भाग आपण बाजूला ठेवूया. हो, पण यातून एक गोष्ट स्पष्ट होते, दिशांच्या अचूकतेबद्दल ते किती गंभीर आणि सजग होते. त्यांना जराशी चूक मान्य नव्हती. बरोबर. दिशा चुकल्यास घरात पुरेसा सूर्यप्रकाश येणार नाही, वाऱ्याचा प्रवाह योग्य राहणार नाही, ज्यामुळे आरोग्य आणि मानसिकतेवर परिणाम होऊ शकतो. या व्यावहारिक परिणामांनाच कदाचित त्यांनी कुलनाश असं लाक्षणिक अर्थाने म्हटलं असावं. हे लॉजिकल वाटतंय. तर मग या सगळ्या चर्चेचा सार काय? आपण वास्तुशास्त्राचा व्यापक अर्थ पाहिला, ते स्थापत्यवेदातून कसं आलं ते पाहिलं, त्याची 8 अंग अभ्यासली आणि काळ व दिशा या 2 स्तंभांचं महत्त्व समजून घेतलं. हो. या माहितीच्या आधारावर वास्तुशास्त्र म्हणजे विज्ञान, ज्योतिष, गणित आणि पर्यावरण यांचं एकत्रीकरण आहे असं म्हणता येईल का? हो. आणि यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की या शास्त्राचा मूळ उद्देश भीती पसरवणं नाही, बरोबर, तर योग्य निर्णय घेण्यासाठी मार्गदर्शन करणं आहे. त्याचा उद्देश सुरक्षित, संतुलित आणि शांततापूर्ण जागा निर्माण करणं आहे. हो. अशी जागा जिथे देश म्हणजे स्पेस, काल म्हणजे टाईम आणि दिशा म्हणजे डायरेक्शन यांचा योग्य समन्वय साधलेला असेल. ही एक होलिस्टिक अप्रोच टू लिव्हिंग आहे. तर आजच्या या सखोल चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट झाली की वास्तुशास्त्र म्हणजे केवळ घराच्या दिशा ठरवणारे काही नियम नाहीत. अजिबात नाहीत. तर ते एक प्राचीन, बहुआयामी आणि शास्त्रीय आधारावर उभं असलेलं शास्त्र आहे. स्थापत्य वेदापासून ते गणितापर्यंत आणि ज्योतिषापासून ते पर्यावरणापर्यंत अनेक गोष्टींचा यात समावेश आहे. हे शास्त्र माणसाला निसर्गाशी जोडून एक संतुलित जीवन देण्याचा प्रयत्न करतं. बरोबर. आणि याच प्राचीन शास्त्राचा मूळ उद्देश मानवाला सुरक्षित, संतुलित आणि शांतपणे राहता येईल असं स्थान निर्माण करणं हा होता. हो. आजच्या या धावपळीच्या, आधुनिक आणि कॉन्क्रीटच्या जगात आपण जी घरं, कार्यालय आणि शहरं बांधतो, ती बांधताना आपण या मूळ उद्देशाचा किती विचार करतो? आपलं आजचं स्थापत्यशास्त्र आपल्याला खरोखरच निसर्गाशी जोडून संतुलन आणि शांती देतं का? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे.